धर्म, जात, प्रांताच्या आधारे द्वेष पसरवून सामाजिक एकोपा नष्ट करणाऱ्या राजकारणाच्या विरोधात संविधान, लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटून जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून हुकुमशाही लादण्याच्या विरोधात जातीय अत्याचार, भेदभाव, सर्व प्रकारच्या हिंसेचा आणि शोषणाचा विरोध करण्यासाठी संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक एकोपा, प्रेम व माणुसकीचे रक्षण करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक मागे घ्या या मागणीसाठी सोलापुरात 1,00,000 स्वाक्षरी मोहीम हाती घेतली असून ती यशस्वी करा असे आवाहन माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केले. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र सरकारने जनतेच्या अभिव्यक्तीचे आणि अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक तयार केले आहे. सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठीच हे विधेयक आणले जात आहे. राज्यात, देशात धार्मिक द्वेषाच्या आधारे जनतेत दंगे भडकावून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघ परिवार आणि भाजपकडून सुरू आहे. संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षतेला यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. भाजप व संघ परिवार जातींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर कलह निर्माण करून राज्याची सामाजिक वीण स्वार्थी राजकारणासाठी नष्ट करत आहे. ते आपला मनुवादी अजेंडा सर्व स्तरातून पुढे रेटत असल्याने जातीय अत्याचार, स्त्रियांवरील अत्याचार आणि शोषणात राज्यात वाढ झाली आहे. इतिहासाची द्वेषमूलक आणि चुकीची मांडणी करून सामाजिक एकोपा नासवण्याचे प्रयत्न या धर्मांध शक्तींकडून होत आहे. अशा या भीषण परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर आणि प्रेम व मानवतेचा संदेश देणाऱ्या वारकरी परंपरेचा वारसा असलेल्या महाराष्ट्रातील हे बिघडलेले वातावरण आपल्याला सर्वांनी मिळून दुरुस्त करायचे आहे. शिवाय जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून जनतेचे, जनचळवळींचे आणि संघटनांचे लोकशाही अधिकार हिरावून घेणाऱ्या षडयंत्राचाही आपल्याला पाडाव करायचा आहे. आपल्या सर्वांची एकजूट यासाठी आवश्यक आहे. आपल्या या प्रयत्नांचा पाठिंबा म्हणून सोबत दिलेल्या कागदावर स्वाक्षरी करून आपण आपला पाठिंबा सदरच्या मागण्यांचा आणि विचारांचा व्यक्त करावा ही विनंती सर्वांना करत आहोत. राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या चळवळ प्रतिबंध करण्याकरता आणलेला आहे. त्याच्यावर हरकत घेण्याकरता 1 एप्रिल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे. सरकारच्या हातामध्ये मुंबई पोलीस ॲक्ट आहे, फौजदारी कायदा आहे, मोक्का कायदा आहे, VAPA कायदा आहे, अजून इतर अनेक कायदे त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी पुन्हा एकदा नव्याने जनतेची चळवळ दडपण्याकरता जनसुरक्षा कायदा आणत आहे. या कायद्यामध्ये 2 वर्षापासून 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा आहेत. 2 लाखापासून 5 लाखापर्यंतचे दंड आहेत. इतकंच नाही, संपूर्ण जंगम मालमत्ता जप्त करणं, घरातल्या महिलांना, त्यांच्या मुलांना बेघर करण्याची सुद्धा पावर सरकारने घेतलेला आहे. संपूर्ण अजामीन पात्र गुन्हा असून हायकोर्टाशिवाय कोणाकडेही तुम्हाला दाद मागायला अधिकार नाही. आज VAPA खाली अंदाजे 8,000 लोक अनेक वर्षापासून तुरुंगामध्ये बंद आहे. तर अशा पद्धतीचा कायदा आणून संपूर्ण महाराष्ट्राला तुरुंग करणं आणि जनतेला त्यामध्ये घालण्याचं हा पोलीस राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्या विरोधात CPMच्या वतीनं, C2च्या वतीनं, जनसंघटनेच्या वतीनं सोलापूर शहरातल्या प्रमुख चौकामध्ये सह्याची मोहीम आम्ही घेणार आहे. सोलापूर शहरामध्ये अंदाज 1,00,000 सह्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10,00,000 सह्या, या सह्या जमा करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येऊ. आणि हे जर सरकार मागं घेतलं नाही तर 20 मेला देशव्यापी सार्वत्रिक संप होत आहे. त्या संपामध्ये हा कायदा रद्द करा ही मागणीसुद्धा
लावून धरून आणि हजारो माणसांना रस्त्यावर आणून सरकारला सळो की पळो केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. म्हणून आम जनतेला माझी विनंती आहे, या चळवळीत सहभागी व्हा, सह्याच्या मोहीममध्ये सहभागी व्हा. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून 133 जणांनी अर्ज दाखल केले. सहकारी संस्था महिला राखीवमधून 28, सहकारी संस्था इतर मागासवर्गीयमधून 24, सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती 34, ग्रामपंचायत सर्वसाधारण 106, ग्रामपंचायत अनुसूचित जाती 32, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल 20, व्यापारी प्रतिनिधी 38, हमाल तोलार प्रतिनिधी 14 अशा एकूण 469 जणांनी 429 अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी तब्बल 270 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जाची छाननी मंगळवार 1 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हैदराबाद रोडवरील विगू शिवगारे सभागृहात होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 18 जागांसाठी तब्बल 429 अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून 15 दिवस लागतील. पण कुणाकुणाचे पॅनल उतरणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे निवडणुकीत उतरल्याने रंगत पाहायला मिळत आहे. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे काय निर्णय घेतात याची उत्सुकता लागली आहे. आता या रणांगणात मोहोळचे आमदार राजू खरे उडी घेणार आहेत. तशी त्यांनी भूमिका घेतली असून मोहोळ विधानसभा मतदारसंघात उत्तर सोलापूर तालुक्यातील 22 गावांचा समावेश आहे. त्या गावांमधील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक हे मतदार असल्याने आमदार खरे यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे दिसत आहे. उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते बळीराम काका साठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजू खरे म्हणाले, माझ्या मतदारसंघातील मतदान पाहता आमचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्याशी चर्चा करून ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे खरे यांनी सांगितले. खरे आता निवडणुकीत उतरणार असल्याने नक्कीच रंगत येणार यात शंका नाही. दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या वतीने वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख होते. सह अध्यक्ष म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती.
व्यासपीठावर तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह इतर पदाधिकारी आणि काही अधिकारी उपस्थित होते. 3 वर्षांच्या गॅपनंतर होत असलेल्या या आमसभेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावागावातून कार्यकर्ते, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आमसभेवर भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व दिसून आले. या आमसभेमध्ये पोलीस प्रशासन सर्वाधिक लक्ष झाल्याचे दिसून आले. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये चालणारे अवैध धंदे, देशी दारू विक्री, मटका, बेकायदेशीर कत्तलखाने यावर उपस्थित नागरिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. कार्यकर्त्यांपेक्षा स्वतः आमदार सुभाष देशमुख हेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराज दिसून आले. विशेष करून मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालत असलेल्या अवैध धंद्यांबाबत सर्वाधिक तक्रारी आल्या. त्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांऐवजी पोलीस उपनिरीक्षक बैठकीला आल्याने उपस्थितांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सुद्धा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. दक्षिण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विषयात ते गंभीर दिसून आले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या गैरहजेरीवरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह नेते, माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. वाढत चाललेला गोंधळ आणि आक्रमक कार्यकर्ते पाहून आमदार कल्याण शेट्टी यांनी या विषयात मी आणि सुभाष बापू दोघे एकत्र बसून यावर ठोस निर्णय घेऊ असे सांगताच सर्वजण शांत बसले. जमिनीच्या खाली क्या बोलते कुरगोटला कत्तलखाना आहे. आपण अत्यंत चुकीची उत्तरं देत आहात. म्हणजे काहीच माहिती नसल्याचं स्लोगानचा त्या वस्तुस्थिती सांगता हेच समजायला कळत नाही. मटका चालू नाही म्हणतात, संपूर्ण तालुका म्हणते मटका चालू आहे, अवैध धंदे चालू आहे, राजरोज हप्ते चालू आहेत, जनतेची लूट व्हायला लागलेली आहे. मला असं वाटतं की आपलं दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे. म्हणजे गटविकास अधिकारी, तहसीलदार याची सगळ्याची प्रोसेसिंगला नोंद आहे, प्रोसेसिंगला नोंद आहे. आणि एवढी अत्यंत चुकीची उत्तरं, म्हणजे मी मान्य करतो यातल्या एखाद्याला कोणी म्हणलं असतं तर पूर्वग्रह दृष्टी ठेवून तक्रार करतो, मान्य करतो. भावना जर समजल्या, अवैध धंदे कोकाळलेल्या, ते कुठेतरी कंट्रोल तुम्ही लोकांनी केलं पाहिजे. तुमचा कुठेही दबाव नसल्यासारखं वाटत. आता जेवढ्या चोऱ्याच्या तक्रारी आपल्याकडे आहेत, मग त्या छोट्या मोठ्या किती तक्रारीचा तपास लावण्यात यश आले असते. अरे बाबा आतापर्यंत गेल्या वर्षभरात मागचं सोडून देऊ, गेल्या वर्षभरात किती चोऱ्या झालेल्या आहेत, तक्रारी किती आले आणि त्याचा तपास किती झालेला. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा, मी इतकी छान उत्तरं दिली, आपल्या पोलीस स्टेशनची छान वाटली. माहिती नंतर कशाला येतो, वर्ष बोर्ड लावलाय ना तिथं. उलट माझ्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण मला मदत केलेली आहे, म्हणून गुन्हा दाखल केला आहे मी, आणि त्या गुन्ह्याचा तपास आज करता येत नाही. उलट हे आदरणीय साहेब आले, ह्या साहेबांना काहीच तिथली माहिती नाही. तिथली माहिती अविनाश पाटील म्हणून एक तिथे दप्तर घातले आहेत. मी पोलीस स्टेशन चालवते म्हणून मला दम देत आहेत ते. बापू साहेब, एक सोडून 2 चोऱ्या झालेत. 2023 ला माझा गुन्हा दाखल झाला, बॉम्ब डाटा केला, पीडीआर केला. मी काही माहिती दिली तर त्यांना मला आमने सामने करून माझा जीव मारण्याचा आहे आत्मघात प्रयत्न केलाय. बापू साहेब, हा गंभीर बाब आहे. अतिशय गंभीर बाब आहे. मला पोलीस स्टेशनला येण्यासाठी मज्जाव टाकण्याचा पाठला आहे. माझी बायको 32 वर्ष पोलीस खात्यात सेवेत आहे.
ते तुम्हाला फटका तो झाडाखाली शाळेच्या पाठीमागं सोडून घेत असं तो विषय नाही. कागदावरती बंद म्हणणं चुकीचं आहे. एवढं सगळ्यांच्या भावना आहे की मत चालू आहे. बरोबर आहे. माझं मत आहे की तुमची दहशत नाही. दहशत नाहीपेक्षा 19-20चा बस असं होत नाही. सगळेच मला मागच्या चालू तुम्ही एकटेच म्हणता नाही. बरोबर कसं ठेवा थोडा एक अख्खा दक्षिण सगळं झाला बंधू सर्व अख्ख्या वर्षभरात बाकी राज्यातील गौरी खेडकर नावाच्या महिलेची पती राकेश खेडेकर याने हत्या केली. ही घटना कर्नाटकातील बंगळुरू येथे घडली. रागाच्या भरात राकेश याने गौरीच्या पोटात 3 वेळा चाकू खुपसला, गळा चिरून तिची हत्या केली. नंतर शरीराचे तुकडे केले. हे तुकडे बॅगमध्ये भरून हत्येची माहिती राकेशने स्वतःच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बंगळुरू पोलिसांनी राकेशला अटक केली आहे. खरे तर गौरी ही राकेशच्या आत्याची मुलगी. दोघांच्या लग्नाला राकेशच्या कुटुंबाचा विरोध होता, पण एकमेकांशी लग्न करू अन्यथा लग्न करणार नाही यावर दोघे ठाम होते, असे राकेशच्या वडिलांनी सांगितले. ज्यातून ही हत्या झाली याची सगळी माहिती राकेशच्या वडिलांनी दिली. हे सगळे इथपर्यंत पोहोचेल असे वाटले नव्हते. दोघांमध्ये रोजच भांडणं व्हायची. गौरी कधी वेड्यासारखी करायची. ती भांडणात अंगावर यायची. तिने एकदा तिच्या भावाला देखील अंगावर जाऊन मारले होते. तिचा स्वभाव आम्हाला माहिती असल्याने आम्ही आधीपासूनच लग्नाला विरोध करत होतो, परंतु ते एकमेकांना सोडायला तयार नव्हते. 4 वर्ष आम्ही दोघांच्या लग्नाला विरोध करत होतो, पण त्यांच्या निर्णयावरती ते ठाम होते. आम्ही एकमेकांसोबत लग्न करू, नाही तर लग्नच करणार नाही असे दोघे म्हणायचे, असे राकेशच्या वडिलांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव आणि पंढरपूर दौऱ्यासाठी आले असता त्यांचे सोलापूर विमानतळ येथे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, देवेंद्र कोठे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण सोन्याची खरेदी करतात. मात्र यंदाच्या गुढीपाडव्याला सोन्याची खरेदी ग्राहकांच्या खिशाला फटका बसवू शकते. याचे कारण म्हणजे गुढीपाडव्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजेच आज सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर 100 ग्रॅम सोन्याची किंमत 9,13,500 रुपये इतकी झाली आहे. 22 कॅरेट 1 ग्रॅम सोनं आज 8,375 रुपयांना मिळेल. 22 कॅरेट 8 ग्रॅम सोनं 67,000 रुपयांना मिळेल. 100 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोन्याचा भाव आज 83,750 एवढा आहे. तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव 8,37,500 रुपये इतका आहे. सिम कार्डचा क्रमांक सांगून ते तुमच्या नावावर आहे त्यावरून व्हॉट्सअपद्वारे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल झाले आहेत. त्याबाबत दाखल गुन्ह्यात तुम्हाला आमच्याकडून डिजिटल अरेस्ट करण्यात आलेली आहे, असे सांगून फसवणाऱ्या टोळीतील दोघांना शहर पोलिसांनी गुजरातेतून अटक केली. धवलभाई विपुलभाई शहा वय 39 आणि हार्दिक रोहित शहा वय 43 दोघेही राहणार अहमदाबाद अशी आरोपींची नावे असून उर्वरित 3 आरोपी हे सध्या दुबई येथे परागंदा झाले असल्याचे सांगण्यात आले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: सध्या सोलापूर शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामध्ये सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन येथील तक्रारदार यांना 8 नोव्हेंबर 2024 रोजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअपद्वारे ऑडिओ व्हिडिओ कॉल करून त्यांनी स्वतःला IPS अधिकारी व CBI अधिकारी बोलतो आहे असे सांगून तक्रारदार यांना प्रथम त्यांच्या नावाचे एक सिम कार्ड क्रमांक सांगून ते तुमच्या नावावर आहे त्यावरून व्हॉट्सअपद्वारे आक्षेपार्ह मेसेजेस व्हायरल झाले आहेत. त्याबाबत कुलाबा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. तुम्हाला आमच्याकडून डिजिटल अरेस्ट करण्यात आली आहे. याबाबत कोणाशी काही एक चर्चा करावयाची नाही, कोणाला काही सांगायचे नाही अशी भीती घातली. त्यानंतर तक्रारदार यांना अरेस्ट वॉरंट, सुप्रीम कोर्टाची नोटीस, सर्व्हेलन्सची 3 पानी इंग्रजीमध्ये नियम असलेली नोटीस व्हॉट्सअपवर पाठवून ती वाचण्यास सांगून त्याचा अर्थ सांगून तक्रारदार यांना कुठेही बाहेर जाता येणार नाही. बाहेर जायचे असल्यास आम्हाला विचारा, तुमचा कॅमेरा सतत चालू पाहिजे, तुम्ही कॅमेऱ्यासमोर पाहिजे असे सांगून तक्रारदार यांना मोबाईलवर व्हॉट्सअप व्हिडिओद्वारे कॉल सतत चालू ठेवण्यास सांगितले होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या काही दिवसात नव्या अपडेट्स येत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 2 सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान आता नव्या व्यक्तीची एंट्री झाली आहे. या प्रकरणातील प्रमुख 3 आरोपींनी कराड नामक व्यक्तीचे नाव घेतले आहे. या व्यक्तीमुळेच देशमुखांची
हत्या आम्ही केली असे त्यांनी सांगितले आहे. संतोष देशमुखांचे अपहरण करून त्यांची हत्या करणारा प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याने पोलिसांना जबाब देताना सांगितले की सुग्रीव कराड याने देशमुख यांना सुदर्शन घुलेला मारहाण करण्यास सांगितले. त्यामुळे देशमुखांनी आवादा कंपनीच्या वॉचमनला धमकावणाऱ्या घुलेच्या कानशिलात लगावली. पण कानशिलात लगावल्याने घुले आणि त्याचा आका वाल्मिक कराड यांची मोठी बदनामी झाली. या बदनामीचा बदला घेण्यासाठी कानशिलात लगावणाऱ्या देशमुखांचे आम्ही अपहरण करून हत्या केली असा जबाब जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांनी पोलिसांसमोर दिला. या दोघांनी ही माहिती कृष्णा आंधळे या फरार आरोपीने दिली होती. म्हणजेच आंधळेच्या माहितीवरून घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देशमुख यांचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला आणि हा प्लॅन त्यांनी प्रत्यक्षात आणला. दरम्यान आता सुग्रीव कराडचे या प्रकरणात थेट नाव आल्याने तो यावर काय स्पष्टीकरण देतोय हे पाहावे लागणार आहे. उन्हाळा सुरू झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करा, अन्यथा अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयासमोर शेतकरी आणि जनावरांसह आंदोलन करण्याचा इशारा माऊली हेगडे यांनी दिला आहे. उन्हाळ्याची सुरुवात होताच जिल्ह्यातील शेतकरी तसेच गावागावातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. मागील वर्षी उजनी धरण 100% प्लस भरून देखील योग्य नियोजन न केल्याने सध्या धरणात 47% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत उन्हाळ्यात जिल्हावासियांना पाण्याचे योग्य नियोजन व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी केली. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी या उजनी धरणासाठी अधिग्रहण केल्या गेल्या. उजनी धरणासाठी सोलापूर जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे. मात्र धरणाच्या पाण्यावरच बाहेरचे अनेक जिल्हे हक्क गाजवत आहेत. धरणासाठी विस्थापित झालेले अनेक संसाराची आज देखील घडी बसलेली नाही. त्यामुळे पाणी वाटप धोरणात प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्याचा प्रथम विचार व्हावा. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था प्रत्येक वर्षी जिल्हावासियांची होते. सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा होणाऱ्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून तसेच भीमा आणि सीना नदीच्या माध्यमातून जिल्हावासियांना 4 आवर्तन पूर्ण क्षमतेने देण्यात यावीत. सध्या उन्हाळा सुरू असून गुरुवार 6 मार्च पासून 1 आवर्तन उजनी धरणातून सोडले असून सुरुवातीला 500 क्युसेकने सोडलेले पाणी आज 1200 क्युसेक्सने सुरू आहे. पावसाचे आगमन लांबले तरी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांची फरफट होऊ नये, त्यामुळे उजनी धरणातील पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे आणि मागील 10 वर्षांपासूनचा जिल्हावासियांना उजनीच्या पाण्याचा हिशोब द्यावा.